धन्यवाद मॅडम. आज सर्व आवरून छान रेडी आहात तुम्ही सर्व. आणि आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या दिवशी आज शिवपार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता, म्हणून आपण महाशिवरात्री मनवतो अशी कथा आहे. ओके, ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. आणि बऱ्याच जणांचा आज उपवास पण असेल. आय थिंक सो, नक्की 100% बरेचसे लोक उपवास पण करतात, बरोबर आहे. तर सर म्यूट कराल बाकीचे ना. उपवास करतो म्हणजे काय करतो, की बऱ्याचदा काय असतं की आपण एक दिवस, आपण नॉर्मली आपल्या भाषेमध्ये जर म्हटलं तर एक दिवस आपला डिटॉक्स, सिम्पल. खूप जास्त खोलात आपल्याला जायचंच नाही उपवासाच्या दिवशी, बरोबर. तर मग हा उपवास कसा करायचा, तर उपवासाच्या दिवशी सर्वात महत्वाचं आहे की असे पदार्थ आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळेल किंवा ज्याच्यामुळे आपल्या सेल्सला न्यूट्रिशन मिळेल, बरोबर आहे. कारण दिवसभर आपले जे काम करत असतात, आपले मसल्स काम करत असतात, फॅट नाही. आपण काय करतो, मसल्स काम करतात परंतु अन्न आपण आपल्या फॅटला देतो, बरोबर आहे. जो पार्ट शरीराचा काम करतोय त्याला जेवण देणं गरजेचं आहे. मग मसल्स जर काम करत असाल तर मसल्सचं जेवण काय, तर आजच्या दिवशी प्रोटीनयुक्त आहार तुम्ही चांगल्या पद्धतीने जर कंझ्युम करायचा असेल तर आपल्या न्यूट्रिशन पेक्षा बेस्ट पर्याय आपल्याकडे कुठला नाही असं नक्कीच म्हणायला काही हरकत नाही, बरोबर आहे. कारण छान असं प्रोटीन अवेलेबल आहे, विटामिन्स आहे, मिनरल्स आहे, न्यूट्रिशन आहे. बऱ्याच जणांच्या शंका असतील आजच्या दिवशी न्यूट्रिशन घेऊ की नको घेऊ. आपले जे फॅमिली मेंबर्स, गोल्ड मेंबर नवीन असतात त्यांचं पण असतं, आज उपवास आहे मी घेत नाही. तर आजच्या दिवशी सर्वात महत्वाचं हे न्यूट्रिशन तुमच्यासाठी घेणं गरजेचं आहे. इतर वेळेस तुम्ही एक वेळेस घेत असाल तर तुम्ही जर 3 वेळेस घेऊ शकला तर खूपच बेस्ट. नाही 3 वेळेस तर ऍटलीस्ट 2 वेळेस तरी नक्कीच घ्या. आता का हेच न्यूट्रिशन उपवासाच्या दिवशी एक्स्ट्रा ऍड करायचं ते समजून घ्या. बघा, उपवासाच्या दिवशी म्हणजे आपण काही खात नाही शक्यतो जास्त, बरोबर आहे. मग अशा वेळेस आपल्या जे शरीराला रिपेरिंग मोड मध्ये जर न्यायचं असेल तर तिला विटामिन्स मिनरल्सची आवश्यकता असेल. आता बरेच जण म्हणतात की मी फ्रुट्स खातो, मी बऱ्याचशा हे खातो, परंतु एका फ्रुट्स मधून तुम्ही किती विटामिन्स घेणार आहे, किंवा फक्त एक नारळ पाणी घेतलं त्यातून किती विटामिन्स घेणार आहात. परंतु हे जर न्यूट्रिशन तुम्ही उपवासाच्या दिवशी ऍड केलं तर 18 प्रकारचे विटामिन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. मिनरल्स मिळतील, प्रोटीन मिळतील आणि फायबर मिळेल. आणि आपल्या शरीराचं जे खाद्य आहे ते हेच आहे, विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबर. ओके, चालेल. तर जाऊया आपण आपल्या सेशनकडे. आपला आजचा दिवस आहे 18वा, कामाची जादू, कामांची जादूची यादी. आपल्याला लिस्ट बनवायची असेल कामांची तर आधी नाही का, हा जो सेशन आहे लिहून घ्या, कामांची जादूची यादी. काल कोणी कोणी चेक लिहिले, बऱ्याच जणांचे आले. कोणाला काही अनुभव? 1, 2. माझा भयानक अनुभव, मी म्हटलं ना माझं मॅनिफेस्टेशन फार फास्ट कम्प्लीट होतं. मी जस्ट सांगते, मी लिहिलं होतं म्हणजे जस्ट मला चेक लिहायचं होतं, आपलं अफर्मेशन कम्प्लीट झालं. आणि मी म्हटलं आज ना आपण काय करू, आज थोडासा छोटा चेक लिहू. कारण माझं आतापर्यंत 3 लाखापर्यंत चेक कम्प्लीट झालेले, परंतु मला शॉर्ट पटकन पाहिजे ना, पटकन पाहिजे असं होतं. तर आपण छोटा चेक लिहू म्हणून 50,000पर्यंत लिहू म्हटलं फक्त. आणि इमॅजिन केलं मॅजिक स्टोनला हातामध्ये घेऊन, आणि मला वेळ झाला म्हणून मी माझ्या फिजिकल सेंटरला गेली. आल्यानंतर लिहू असं म्हटलं, परंतु मॅनिफेस्टेशन केलं होतं. आणि हीच उपनोपन टेक्निक जी आहे ती मी सेंटरमध्ये गेल्यानंतरही केलं, माझ्या फिजिकल सेंटरमध्ये गेल्यानंतर केलं. आपण 6 वाजता, 5:30 पावणे 6ला आपला कॉल संपला, तर मॅनिफेस्टेशन तेव्हाच कम्प्लीट झालं होतं. आणि माझ्या अकाउंटवर 9:30 वाजता 50,000 रुपये आले. 51,000 रुपये, सॉरी. बघा, म्हणजे माझं मॅनिफेस्टेशन पटकन कंप्लीट झालं लिहायच्या पहिलेही. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप मनापासून एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताल ना, तर तुमच्या सोबतही असंच होईल. सांगायचं तात्पर्य हे. त्याच्यानंतर मी ठरवलं, आता 50,000 तर लिहायची गरज नाही, हा चेक लिहायची गरज नाही. तर आता आपण काय करू, पुढचा चेक लिहू. 1 लाखाचा चेक लिहू असं मी मनात धरलं. तो चेक ते काम कंप्लीट झाल्यानंतर, पण मला चेक लिहायचाच आहे असं मी म्हटलं. आणि म्हटलं आता हे पैसे मिळाले म्हटल्यावर हे पण नक्की 100% मला मिळणार. कधी मिळणार, काय मिळणार माहित नाही. फक्त फिलिंग घेतला, तो आनंद घेतला. मी तुम्हाला हे एक्झाम्पल का देते समजून घ्या. मी 9:30 वाजता मला पैसे आल्यानंतर मी 10, 10:30ला म्हटलं आता मी पुढचं मॅनिफेस्टेशन करणार आहे. 1 लाखाचा चेक मी नक्कीच लिहिते. आणि मला तो मिळणारच आहे असं म्हटलं. आणि 4 वाजता माझ्या अकाउंटवर 1,10,000 रुपये आले. अजून लिहिला नव्हता चेक.
माझं एका ठिकाणून येणार होते ते पैसे. ते अचानक मला मिळाले. हे दोन्ही अफर्मेशन माझे एकाच दिवसामध्ये विदिन चेक लिहूस तरच कंप्लीट झाले आहे. आणि आता मी थर्ड चेक टाकला 91,000चा टाकला आहे. आता बघू तो कधी कंप्लीट होतो. तो झाला की मी तुम्हाला नक्कीच लवकर कळवेन. तर आपण अनुभव पण घेणार आहोत बऱ्याच जणांचे, की कोणाकोणाचं मॅनिफेस्टेशन चांगल्या पद्धतीने कंप्लीट होतंय. तर चला कामाची जादूची यादी. ओके. आता हे जे जग आहे, हे जग जादूमय गोष्टींनी भरलेले असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा करत असते. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आहे ना, सर्वकडे काय आहे? जादू आहे. जादूने भरलेलं आहे. परंतु याच्यामध्ये आपली जी बुद्धिमत्ता आहे, ती बुद्धिमत्ता प्रगल्भ करण्याची गरज आहे. म्हणजे बऱ्याचदा होतं ना, आपण काही गोष्टीवरती बघा विश्वास ठेवत नाही लवकर. तर आपल्याला काय करायचंय, ह्या गोष्टी इथून शिकायच्या आहे. जसे की बघा, जर आपण एकदम प्रामाणिकपणे जर आपण विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की कृतज्ञता ही जी आहे ती आपली सर्वात जवळची मैत्रीण आहे. बघा, म्हणजे मी याच्या पहिले तर सर्वात पहिले मी नेहमी म्हणायचे की पुस्तके हे आपले खूप जवळचे मित्र आहेत. कारण सांगते, की पुस्तकं आपल्यासोबत खोटं बोलत नाही. पुस्तकं आपल्यावर कधी चिडत नाही. ते कधी आपल्याला रागवत नाही. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण एखादं बुक ओपन केलं, की आपल्याला ते मार्गदर्शनच करतात. म्हणून मी पुस्तकं हे माझे खूप जवळचे मित्र आहे म्हणत होते. परंतु बघा कृतज्ञता ही आपली खूप जवळची मैत्रीण आहे. नेहमी सोबत राहणारी, माणसं जोडणारी अशी ही छान अशी मैत्रीण म्हणजे काय? कृतज्ञता आहे. ती नेहमी आपल्याबरोबर असते बघा. जर आपण तिला सोबत ठेवलं तर. ती आपल्याला कधीच धोका देत नाही. कृतज्ञता ही आपल्याला धोका देत नाही. हा शब्द ध्यानात ठेवा. कृतज्ञता ही आपली जवळची मैत्रीण आहे. ती नेहमी आपल्या मदतीसाठी तयार असते. ती कधीही तुम्हाला अपयश येऊ देते बघा. जर तुमच्याकडे कृतज्ञता नावाची मैत्रीण असेल, तर ती तुम्हाला अपयश येऊ देणार नाही. तुमचा विश्वासघात करणार नाही. तुम्ही जितके जास्त तिच्या समोर अवलंबून राहाल, तितकी ती जास्त तुम्हाला मदत करेल. तुम्ही जितकी जास्त तिच्यावर अवलंबून राहाल, तितकी जास्त ती तुम्हाला मदत करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य समृद्ध होईल. आजच्या जादूच्या कृतीमधून आपल्याला कृतज्ञतेवर कसं अवलंबून राहायचं हे शिकायचंय. आणि त्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना, त्या आपल्यासोबत जादूमयरित्या घडून येणार आहे. जसं की बघा, आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान-लहान प्रश्न उद्भवतात. बऱ्याचदा काहीतरी समस्या येतात, काहीतरी अडचण येतात. असं काही आहे का एखाद्या दिवशी, की आपण म्हटलं आज अडचणी चालल्या नाही किंवा येतच नाही, असं कधीच होत नाही. तर काहीतरी समस्या आपल्याला नेहमी भेडसावत असते. आणि बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही, की हा जो प्रॉब्लेम आहे, ही समस्या जी आहे, ही कशी सोडवायची. आणि बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते, पण ते करण्यासाठी आपल्याला जो वेळ असतो ना, वेळ पुरत नाही किंवा बऱ्याचशा अडचणी येऊन जातात. आणि दिवसातून फक्त आपल्याकडे किती तास आहे? 24 तास. आपण बऱ्याचदा म्हणतो बघा, "अरे, माझं हे काम राहूनच गेलं. माझं ते काम करायचं होतं, ते राहून गेलं." म्हणतो की नाही आपण? तर मग म्हणजे काय, जे काम करायचं आहे ते राहून गेलं ना, अति महत्त्वाचं काम जर विसरलं, तर आपलं चांगलंच नुकसान होतं. हे पण ध्यानात ठेवा. अति महत्त्वाचं काम जर आपण केलं नाही, तर नुकसान होतं. म्हणजे काय, कामाच्या ओझ्याने आपण अगदी जेव्हा वाकून जातो आणि एकदम रिकामा वेळ पाहिजे असेल आपल्याला, पण तो मिळतच नाही. कधी-कधी होतं ना, असं खूप जास्त काम असतं, ते कामाच्या ओझ्याखाली आपण इतकं दबून गेलेलो असतो, की आपल्याला रिकामा वेळ भेटतच नाही. पण तो कसा मिळवायचा हे तुम्हाला लक्षात येत नाही. हा प्रश्न सुद्धा तुमच्याजवळ असतो. तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला असेल. पण सारखं घरात राहिल्याने तुम्ही दमला असाल, थकला असाल. तुम्हाला थोडं बाहेर पडावं असं वाटतं, पण तसा कोणताही तुम्हाला आधार सापडत नाही. तुम्हाला म्हणजे कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नानं घेरलं असेल. समस्या तुमच्या आजूबाजूला असेल. तो तुम्हाला सोडवायचा आहे, पण तो कसा सोडवायचा हे तुम्हाला कळतच नाही. बऱ्याचदा आपल्यासोबत होतं एखादा प्रश्न आपल्याला भेडसावतो आणि आपल्याला समजत नाही. तुमच्या हातून काहीतरी हरवलं असल्याची शक्यता आहे आणि तो शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. पण दुर्दैवाने ती गोष्ट काही सापडली नाही. होतं बऱ्याचदा असं आपण एखादी गोष्ट कुठेतरी ठेवलेली असते, शोधत असतो, ती आपल्याला सापडत नाही. किंवा तुम्हाला एखादा पाळीव प्राणी पाळायचा आहे, तो मनासारखा मिळत नाही. तुम्हाला बाळाला सांभाळायला कोणी हवंय, पण ते देखील मिळत नाही. चांगली केशरचना करून देणारा हवा आहे, पण ते पण मिळत नाही. दातांचा डॉक्टर म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत, ज्या आपल्याला पाहिजे असतात, परंतु त्या आपल्याला मिळत नाही किंवा आपण एखाद्यासोबत वादामध्ये अटकतो आणि तो वाद निपटून जायच्या ऐवजी तो अजून वाढतच जातो, चिघळत जातो. तेव्हा पण आपल्याला स्ट्रेस येतो.
मग आपल्या ह्या रोजच्या कामामध्ये असे अनेक जे असंख्य छोटे-छोटे जे प्रश्न आहे, ते प्रश्न जेव्हा आपल्याला भेडसावतात, तेव्हा काय करावं कळत नाही आणि काहीतरी पाहिजे, कळतंय पण वळत नाही, असं आपल्यासोबत बऱ्याचदा होतं. म्हणजे काय? त्याच्यासाठीच आजची आपली जादूची कृतीची यादी आहे आणि ही यादी केल्यानंतर आपल्याला आश्चर्यकारकरित्या बदल घडून येणार आहे. आता बघा, या कृतीमध्ये आपल्याला करायचं काय आहे, तुम्हाला मनासारख्या घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतानुसार लोक, परिस्थिती आणि घटना याची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या सहाय्याने पुनर्मांडणी करायची. यामुळे मग तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील. त्या कशा घडतील? तुमच्यासाठी त्या कोण घडवून आणेल हेही तुम्हाला कळणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला काही मतलब असण्याचं देखील कारण नाही. तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे. मग बघा जादू कशी होते. आता बघा, सर्वात महत्त्वाचं काही गोष्टी समजून घ्या. आता हे तर आपलं जादू आहेच, परंतु याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे, की आपल्याला बऱ्याचदा टाईम मॅनेजमेंट जमत नाही. आपल्याला जे कामं करायचे आहे, ते कामं आपल्याकडनं होत नाही. तर एक बुक आहे ईट दॅट फ्रॉग म्हणून. ज्यांना कोणाला वाटत असेल, की मी नक्की वाचायला पाहिजे, तर खूप सुंदर आहे. ईट दॅट फ्रॉग. मराठीमध्ये जर म्हटलं तर सर्वात कठीण काम सर्वात आधी कर. हे तुम्ही नक्कीच आवर्जून वाचा. तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये खूप जास्त मदत मिळेल. तर बघा, सर्वात महत्वाचं आहे, की आपण जेव्हा आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे स्वतःला, जसं की तुमच्या व्यवसायातील किंवा कारकिर्दीतील 3 महत्वाचे उद्दिष्ट कोणते? बघा, बऱ्याचदा आपल्याकडे काही गोष्टींची क्लॅरिटी नसते ना, त्याच्यामुळे पण आपल्याला बऱ्याचदा समस्या निर्माण होतात. त्या कशा पूर्ण करायच्या ते देखील आपल्याला कळत नाही. तर पहिलं काय, तुमच्या व्यवसायातील किंवा कारकिर्दीतील 3 सर्वात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय, ध्येय काय आहे? हे आपण स्वतःला विचारायचं. दुसरं आहे उद्दिष्ट ध्येय काय आहे तुमच्या व्यवसायातील? लक्षात आलं? दुसरं आहे कुटुंब किंवा नातेसंबंध. या बाबतीत तुमची 3 सर्वात महत्वाची ध्येय कोणती किंवा उद्दिष्ट कोणती? कुटुंब किंवा नातेसंबंध. बघा, याच्यामध्ये सर्वच कव्हर होतं. नंतर येतं आर्थिकदृष्ट्या तुमची 3 सर्वात महत्वाची उद्दिष्ट कोणती? आरोग्याचा विचार करता तुमची 3 सर्वात महत्वाची उद्दिष्ट कोणती? वैयक्तिक विकास आणि व्यावसायिक प्रगती याबाबत तुमची 3 सर्वात महत्वाची उद्दिष्ट कोणती? वैयक्तिक विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि व्यावसायिक प्रगती याबाबत तुमची सर्वात महत्वाची 3 उद्दिष्टे कोणती? सामाजिक संबंधाचा विचार करता तुमची सर्वात महत्वाची उद्दिष्ट कोणती? म्हणजे आपण म्हणतो सोशल रिलेशन याच्यामध्ये आपले महत्वाचं उद्दिष्ट कोणते? तुमच्या आयुष्यातील 3 सर्वात कठीण समस्या, अडचणी कोणत्या आहेत? बघा, ह्या ज्या 7 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या, तर याच्यावर जर तुम्ही विचार करायला सुरुवात केली आणि मग मॅनिफेस्टेशनवर जर तुम्ही काम केलं, तर खूप सुंदर पद्धतीने तुमचं ते कंप्लीट होणार आहे. आता बघा, हे तुम्ही लिहिलं. आता याच्यामध्ये आहे, आज सगळ्यात आता हे बाय द वे जादू ह्या बुकमधलं नव्हतं. द सिक्रेट मधले नव्हते. तर आज सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतं? जसं मी आता सांगितलं. तर याची तुम्हाला यादी करायची. त्या जादूच्या कृतीची यादी असं शीर्षक द्या त्या कृतींना. नंतर तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, पण वेळ नाही किंवा त्या तुम्हाला कराव्याशा वाटत नाही, त्याचा समावेश तुम्ही केलेला असेल. त्याचबरोबर रोजच्या लहान-सहान गोष्टीपासून ते आयुष्यातील मोठ्या घटनांबाबत कोणते प्रश्न तुमच्या समोर निर्माण होतात, हे सुद्धा तुम्ही तिथे लिहायचंय. तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा तुम्हाला विचार करायचा आहे, ज्याबाबत समस्या सुटावी अशी काहीतरी केलं जावं, असं तुम्हाला वाटतं. आणि जेव्हा तो आता बघा, मी तुम्हाला काही गोष्टीची क्लॅरिटी पण दिली, की जसं मी काही 7 पॉइंट सांगितले, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात. तसंच बघा, तुम्ही जेव्हा ही यादी तयार करून झाली, की आजच्या दिवसासाठी ज्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल, अशा फक्त 3च गोष्टी निवडायच्या आणि एक-एक गोष्ट घ्यायची आणि त्या तुमच्यासाठी ती जादूनी घडून आली आहे, अशी कल्पना करायची. मग ते तुम्ही पैशाच्या बाबतीत करू शकता.
तुमच्या बिझनेसच्या बाबतीत करू शकता, तुमच्या रिलेशनच्या बाबतीत करू शकता. कोणत्याही 3 गोष्टी घ्यायच्या. सगळे लोक, परिस्थिती आणि घटना तुम्हाला हवी तशी घडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ती गोष्ट यशस्वीपणे घडून आली आहे, अशी कल्पना करा. जर आपल्याला आजची कृती करायची, तर एक कृती घ्यायची आणि ती कंप्लीट झाली आहे यशस्वीरित्या आणि तुम्हाला खूप लोकं याच्यामध्ये मदत करत आहे तुमची कृती कंप्लीट करण्यासाठी. असं तुम्हाला इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचंय. सर्व गोष्टी घडून आल्या, प्रश्नांची उकल झाली, प्रश्न सोडवले गेले, की तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल आभार मानत आहात बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही आभार मानाल, "हे वॉव! हे कंप्लीट झालंय माझ्यासाठी, कंप्लीट झालंय, खूप छान वाटतंय." तर आभार जेव्हा मानता, तर अशी कल्पना करायची आणि निवडलेल्या 3 गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट तरी वेळ द्यायचा. आणि ती एक गोष्ट घेतल्यानंतर ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे, अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करायची. प्रचंड म्हणजे प्रचंड. अगदी तुम्हाला असं वाटलं पाहिजे बघा, कधी-कधी एखादी गोष्ट आपण खूप वेट करतो आणि आवर्जून ती गोष्ट मागतो आणि जेव्हा कंप्लीट होते तेव्हा छान वाटतं, की अगदी अक्षरशः आपण म्हणतो ना, आनंदाश्रू येतात. त्या पद्धतीने तुम्हाला व्यक्त व्हायचं. तुमच्या यादीतील इतर गोष्टीबाबतही इतर वेळी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघू शकता. पण त्यासाठी ज्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतीच्या यादीत समाविष्ट करून त्यांची जादूची शक्ती लावावी लागेल. म्हणजे अफर्मेशन, मॅजिक स्टोन ह्या गोष्टी तुम्हाला यूज कराव्या लागतील त्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. आपण बघितलंय, ज्या सारख्या गोष्टी असतात जसं की बघा तुम्ही आभार व्यक्त करत असाल, ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असाल, आनंद व्यक्त करत असाल, तर तुम्हाला तेच मिळेल. या आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला सांगतो, की म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं कोणती आहेत, हे तुम्ही आधीच विचार करून आधीच तुम्हाला मिळाली आहे, असं मानून कृतज्ञता व्यक्त करता. बरोबर? तुमच्या खऱ्या आयुष्यातील या परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याची उत्तरे या तुमच्या मनातील संभाव्य उत्तराकडे आकर्षित होईल. बघा बरं का आता, आपल्याला तेच मिळतं, जे आपलं मन आकर्षित करतं. बघा आता समजा तुम्ही जादूचा मस्त धनादेश लिहिला आणि आता बघा तुमचं मन काय आकर्षित करतंय, जेव्हा तुमचं मन शंका घेतं, खरंच हे मिळेल का? तर तुम्हाला खरंच ते मिळत नाही. कारण तुम्ही शंका घेत आहात ना, तर म्हणजे म्हणतात ना, तीच गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट होती, ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करता. तुम्ही म्हणता, "कुठून मिळेल?" असा पण विचार करता, "कसं काय मिळतील? इतकं तर मला येऊच शकत नाही." हा तुमचा सेकंड जो कॉन्शियस माइंड तुम्हाला जेव्हा म्हणतो ना, तर तुम्ही तीच गोष्ट अट्रॅक्ट करता. बरोबर आहे? म्हणजे याला ब्लाइंड फेथ म्हणतात. याउलट तुम्ही प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं, तर आणखी प्रश्न तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा निगेटिव्ह एनर्जी लावाल, जसं की जास्त प्रश्न विचाराल, तर तुम्हाला प्रश्नच मिळेल. आणि तुम्ही जर उत्तराला त्याच्याकडे आकर्षित करून घेतलं. बघा, नेहमी म्हटलं जातं, की तुम्ही जेव्हा एखादी कृती करत असेल, एखादा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल किंवा तुम्हाला काहीतरी गोष्टीचं सोल्युशन पाहिजे असेल, तर आपण बरेचदा काय करतो, खूप जास्त प्रश्न तयार करतो त्याच्या रिलेटेड. मग त्याचं सोल्युशन मिळतं का? नाही. तर आपल्याला काय करायचंय, कुठलीही गोष्ट घेताना त्याच्या उत्तराकडे जास्त फोकस करायची. याची उत्तरं काय-काय असू शकतात. उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादा आजार झाला. आजार झाल्यानंतर आपण आजाराची भयंकर लक्षणं शोधतो. त्याने साइड इफेक्ट अजून काय-काय होऊ शकतं शरीरासाठी, असं शोधतो की नाही? तर हे न करता आपल्याला काय शोधायचंय, त्या आजारावरती मी कोणता आहार केला पाहिजे, त्या आजारावरती कोणता उपाय केला पाहिजे, हे शोधणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं चुकतं कुठं, आपण जे अट्रॅक्ट करतो तेच आपल्याला मिळत जातं. ओके? ठीक आहे. तर आता जाऊ पुढं. जादूची कृती किती शक्तिशाली आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांनी एक सुंदर असं एक्झाम्पल दिलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचं पाकीट हरवलं होतं, असं एक उदाहरण दिलं आणि तिने ते ह्या आकर्षण शक्तीचा वापर करून तिने काय केलं होतं, ते अट्रॅक्ट केलं होतं. जसं की बघा, त्यांनी सांगितलं, "माझी मुलगी एकदा रात्री घराबाहेर गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या असं लक्षात आलं, की तिचं पाकीट तिच्याजवळ नाही आणि कुठे हरवलं, कोणी चोरलं हेही तिला आठवत नव्हतं. ती ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेली होती, तिथं तिने फोन केला. येताना ज्या टॅक्सीने ती घरी आली, त्या टॅक्सी कंपनीला, स्थानिक पोलिस स्टेशनला देखील फोन केला. रस्त्यात कुठे पडलं का हे देखील तिने पाहिलं. परंतु तिने बऱ्याच जणांचे म्हणजे दरवाजे ठोठावले, विचारलं, परंतु तिला ती कुठंच मिळालं नाही. आणि दुसरं म्हणजे त्या मुलीच्या पाकिटामध्ये तिचे बँकेचे अनेक क्रेडिट कार्ड्स, वाहन चालवण्याचा परवाना, रोख पैसे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पण तिला सगळ्यात काळजी वाटण्याचं कारण म्हणजे ती नुकतीच परदेशातून जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तिचं नाव टेलिफोनच्या सार्वजनिक यादीत देखील नव्हतं.
आणि तिचं आडनावही सर्वसामान्यासारखं होतं. त्यामुळे तिचं पाकीट मिळण्याची काहीच आशा दिसत नव्हती. म्हणजे बऱ्याचदा आपल्यासोबत होतं बघा, जेव्हा आपण पण असंच काही विचार करतो, कुठेच एक आशेचा किरण देखील आपल्याला दिसत नसतो आणि आपण तेव्हा खूप जास्त निगेटिव्ह होतो. मग आपलं मन काय विचार करतं, की कदाचित माझ्यासोबत हे मला हे मिळणार नाही, मिळणार नाही असं म्हणतो की नाही आपण. तर जेव्हा तुमचं मन हे म्हणतं त्याच्यापेक्षा तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टीवर एनर्जी लावायची आहे. मग ह्या सर्व अडचणीमधून पाकीट मिळणं अशक्य दिसत असून सुद्धा माझी मुलगी एका जागी शांतपणे बसली. तिने डोळे मिटून घेतले आणि पाकिटाचं चित्र मनामध्ये आणलं. ते पाकीट तिच्या हातात आहे. तिनं ते उघडून बघितलं आणि सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे तपासलं आणि तिनं ते पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल आणि त्यातील सगळ्या गोष्टी जशाच्या तशा असल्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. बघा एक्झाम्पल किती सुंदर आहे. म्हणजे जी गोष्ट ती शोधत आहे, ती शोधण्याच्या आधी कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी करायची. ते मिळाल्यानंतर तिची कृती काय आहे हे तिने केलं. दिवसभर जेव्हा कधी माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची, तेव्हा ती तिच्या हातात आहे अशी कल्पना करायची. आणि पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल खूप आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची. बघा हे पाकीट तिला मिळालेलं आहे का? नाही. परंतु मिळण्याच्या आधीच तिने अशा पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली. दिवसभर जेव्हा कधी माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची, तेव्हा ही कृती करायची आणि रात्री खूप उशिरा 100 मैल दूर राहत असलेल्या एका शेतकऱ्याचा तिला फोन आला, की तिचं पाकीट त्याला सापडलं आहे. या सगळ्या गोष्टीतला आश्चर्यकारक भाग असा होता, की त्या शेतकऱ्याला ते पाकीट सकाळी-सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळच्या रस्त्यावर सापडलं. त्यानं लगेच त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध घेतला. त्याने त्या पाकिटाचा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी अनेक फोन लावले. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यानं प्रयत्न करायचं सोडलं आणि ते पाकीट घेऊन तो त्याच्या शेतावर निघून गेला. पण तो जेव्हा त्याच्या शेतामध्ये हिंडत होता, तेव्हा ते पाकीट सारखं त्याला टोकत होतं आणि त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी त्यानं परत एकदा सगळं पाकीट शोधलं, तेव्हा त्याला एका पुरुषाचं नाव असलेला कागदाचा तुकडा सापडला. त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडलं आणि टेलिफोन डिरेक्टरीमध्ये चौकशी केली. त्या यादीत या नावाचा आणि आडनावाचा केवळ एकच क्रमांक होता. शेतकऱ्याने त्या क्रमांकावर फोन लावला. तो माझ्या मुलीच्या वडिलांच्या घरचा क्रमांक होता. आज तागेत आम्हाला त्या शेतकऱ्याचा हा फोन क्रमांक कसा मिळाला हे कळालंच नाही. म्हणजे तो शेतकऱ्याला हा क्रमांक कुठून मिळाला हे कळालंच नाही. कारण त्या यादीमध्ये या क्रमांकाचा समावेश नव्हता. यानंतर डिरेक्टरी मदत केंद्राकडे आम्ही बऱ्याच वेळा फोन केला. त्याचं उत्तर एकच होतं, "माफ करा, हे नाव यादीमध्ये नाही." अनेक आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणाऱ्या घटना घडून 100 मैलावरून येऊन सुरक्षितपणे जसंच्या तसं पाकीट माझ्या मुलीला परत मिळालं होतं. तिनं फक्त तिचं पाकीट परत मिळालं आहे, असं समजून कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम मनापासून केलं होतं. कुठेही शंका न घेता आणि कृतज्ञतेनेही तिनं तिची जादू करून दाखवलीच. प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेला तिने हलवलं आणि मुलीकडे तिचं पाकीट परत आलं. म्हणजे तुम्हालाही अशाच प्रकारे कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती उपलब्ध आहे. ती सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असते. फक्त तुम्हाला तिचा शोध घ्यावा लागतो आणि तिचा वापर कसा करावा हे शिकावं लागतं. म्हणजे इतकी सुंदर ही कृतज्ञता आहे आणि ह्या कृतज्ञतेसाठी आपल्याला म्हणजे आपण इतकं म्हणजे कृतज्ञतेसाठी सुद्धा ग्रॅटिट्यूड फील करणं गरजेचं आहे. कारण कृतज्ञतेसारखी इतकी सुंदर अशी मैत्रीण, कायम सोबत करणारी मैत्रीण आपल्याला आजपर्यंत भेटणारच नाही. बरोबर आणि ती तुम्हाला कधीच अपयशी होऊ देणार नाही. तर आजची कृती लक्षात आली तुम्हाला सर्वांना? ओके. आजची कृती आहे सर्वात महत्त्वाचं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. त्याच्यातील 3 गोष्टी घ्यायच्या आहे. ओके. तर रेग्युलरमध्ये आपण करत असतो 10 वरदान. मला असं वाटतं आय होप सर्वजण कंप्लीट करत आहेत. दररोजचे वेगवेगळे 10 वरदान. त्याच्याबद्दल आभार व्यक्त करायचे. नंतर तुम्हाला महत्त्वाच्या ज्या गोष्टी वाट करायच्या आहेत, ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याची तुम्हाला आज यादी बनवायची आहे. त्या यादीमध्ये कमीत कमी 10 गोष्टी लिहा आणि त्यातील 3 गोष्टी तरी तुम्ही निवडायच्या. ॲट लीस्ट 3 गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीसाठी ती कंप्लीट झाली आहे असं धरून आभार व्यक्त करायचे. नंतर झोपी जाण्यापूर्वी आपला जो मॅजिक स्टोन आहे, मॅजिक स्टोन हातामध्ये घ्यायचा आणि दिवसभरामध्ये आपल्यासोबत ज्या चांगल्या गोष्टी घडल्या, त्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे? आभार व्यक्त करायचे. बघा, इतकं सुंदर आहे ना ह्या सर्व गोष्टी. जसं की आपण म्हटलं जातं, की कुठलीही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असते,
तर त्या गोष्टीचा आपल्याला एकतर ध्यास पाहिजे. दुसरी गोष्ट तिच्याबद्दल पॅशन पाहिजे आणि ग्रॅटिट्यूड तर खूप महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं आहे ग्रॅटिट्यूड पाहिजे. जेव्हा आपण एखादी गोष्टीसाठी आवर्जून प्रार्थना करतो, ती आपल्याला पाहिजे असं म्हणतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते आणि आपण जे करतो किंवा जी कृती करतो तीच कृती तुम्हाला मिळते. बघा, जसं की तुम्ही आता सुरुवातीलाच आपला जेव्हा सेशन चालू होतो, सेशन चालू झाल्यानंतर कोणतं गाणं असतं? पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएंगे. तर मी खूप वेळेस ऐकते. मग मला म्हणजे दररोज माझं दिवसाची सुरुवातच या सॉन्गने होते नेहमी. मी सहज सरांना पाठवलं, सरांना खूप आवडलं. मला असं वाटतं तुम्हाला सर्वांनाच आवडलं असेल. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर असा अर्थ आहे. काय अर्थ आहे? पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएंगे. नेकी भेद नहीं करती सब लेखा जोखा रखती है. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीचं एक रेकॉर्ड असतं. तुम्ही पहिले पण आपण शिकलेलो आहे, की आपल्या पाठीमागे एक कारकून असतो. तो कंटिन्यू आपल्या पाप पुण्यकर्माची काय करत असतो, नोंद ठेवत असतो आणि आपल्या इकडे 2 अकाउंट असतात. एक असतं पुण्याचं अकाउंट, एक असतं पापांचं अकाउंट. जसं बँकमध्ये कर्ज अकाउंट असतं का, तशा पद्धतीने आणि आपण जे कर्म करतो त्या गोष्टीचं सर्व लिहून ठेवत असते. जो बोएगा वो काटेगा वो जग कल्याण की नीती है. म्हणजे तुम्ही जे टाकणार तेच उगवून येणार. बरोबर आहे. तुम्ही प्रेम द्याल, प्रेम मिळेल. आनंद द्याल, आनंद मिळेल. दुःख द्याल, दुःख मिळेल. औरों को फूल दिए जिसने उसके ही हात महकते हैं. म्हणजे बघा, जो दुसऱ्यांना आनंद देतो, दुसऱ्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतो, तर ते सुख पहिले त्याला पण मिळत असतं. आणि यदि कर्म तेरे पावन है सभी तो डुबेगी नहीं तेरी नाव कभी. म्हणजे जर आपले कर्म चांगले असतील, तर आपल्याला कधीच अपयश येणार नाही. आणि बऱ्याचदा अपयश येत नाही. हां, बरेच जण म्हणतात, की मी नेहमी चांगले कर्म करतो, परंतु मला नेहमी असंच का होतं? तर ती तुमची कठीण अशी परीक्षा असते, एक्झाम असते आणि तो टास्क दिलेला असतो. बघा, आपण नाही का मुलांना कधी-कधी काहीतरी टास्क मिळतो बघा, तुम्हाला हा टास्क कंप्लीट करायचा आहे. तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये हे अपडाऊन्स येतात किंवा आपल्याला जेव्हा खूप जास्त नैराश्य वाटतं, खूप जास्त पद्धतीने आपण बॅकवर्ड चालला जातो, तर ते काय असतं आपल्यासाठी एक म्हणजे आपण म्हणतो ना, या निसर्गाने, ब्रह्मांडाने दिलेला एक टास्क असतो आणि तो टास्क आपल्याला कंप्लीट करायचा असतो आणि आपण त्याला निगेटिव्हली घेत असतो. जसं काही लोकं म्हणतात बघा 7:30 चालू आहे. बरोबर आहे. तर ह्याच्या छोट्या-छोट्या गोष्टी आहे. याचं एकमेव कारण असतं, की तुम्हाला तो टास्क मिळालेला आहे आणि तो आनंदाने स्वीकारायचा आहे आणि आनंदाने स्वीकारून तो टास्क कंप्लीट करत-करत तुम्हाला तुमचं जीवन चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. चला. बरोबर? मला असं वाटतंय तुम्हाला समजलं असेल. आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन घेऊ आणि काही अनुभव घेऊ. अ, आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण घेऊया स्पिरिच्युअलिटीवर. लिहा. मी नेहमी चांगले कर्म करते. माझ्या चांगल्या कर्माचे फळ मला नेहमीच मिळत आलेले आहे. या चांगल्या कर्मामुळे मी नेहमी आनंदी राहते. माझ्या कर्मामुळे मी नेहमी आनंदी राहते. माझे चांगले कर्म मला माझे चांगले कर्म मला दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतात. या चांगल्या कर्मामुळे
माझ्या आयुष्यात बदल तर होतच आहे. माझ्यासोबतच्या सर्वांच्या आयुष्यात देखील मी बदल करून घेत आहे. चांगले कर्म करण्याची ही बुद्धी मला भगवंत देतो. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. खूप सुंदर आहे. दिवसातून 2 वेळेस नक्कीच वाचा. सकाळी, संध्याकाळी. सॉरी मॅम, एकदा रिपीट कराल ना? कोणी लिहिलं ते रिपीट करायला आता? कोण लिहिलं? ज्यांनी पूर्ण लिहिलं ते. मी बोलते मॅडम. हां, बोला. मी नेहमी चांगले कर्म करत आहे. माझ्या चांगल्या कर्माचे फळ मला नेहमीच मिळत आलेले आहे. या चांगल्या कर्मामुळे मी नेहमी आनंदी असते. माझे चांगले कर्म मला दुसऱ्यांनाही आनंद देण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतात. या चांगल्या कर्मामुळे माझ्या आयुष्यात बदल होत आहे. माझ्या सोबतच्या आयुष्यात मी बदल करून घेत आहे. चांगले कर्म करायची बुद्धी मला भगवंत देतो. यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू सो मच मॅम. खूप सुंदर. चालेल? तर आजचं हे होतं पॉझिटिव्ह अफर्मेशन. आता जाऊया आपण काही छान पॉझिटिव्ह ज्यांना कोणाला शेअर करायचं आहे. तुम्ही हँड रेज नक्कीच करू शकता. कोणासोबत काही जादू घडत आहे, कोणाच्या जीवनामध्ये काही बदल घडत आहे किंवा आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काही आवडलं असेल, तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. कोण करणार? ओके. कोणीच नाही करणार. चालेल, तर काही हरकत नाही. भेटूया आपण. अच्छा, जया आणि प्रवीण सर. ओके, ठीक आहे. अनम्यूट करा सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मॅडम. काल मी जो चेक लिहिला माझा, म्हणजे मनात आणलं होतं चेक. मला माझ्या मिसेसला 20,000चा आणि मला 25,000चा लिहायचा होता. त्याच्यासाठी माझ्याकडे चेक उपलब्ध नव्हता. मी मार्केटमधून घेऊन आलो, झेरॉक्स मधून. आणि मला तेव्हा फोन आला की तुम्ही माझी काही FD होती त्याची बाउंड संपला होता. त्यासाठी मला जायचं होतं पासबुक घेऊन. आणि मी जसं गेलो तिथे त्यांनी माझं ते बाउंडिंग तर करून दिलं. त्यांनी म्हणलं तुमचं चेक करून घ्या. पण तेव्हा जेव्हा मी चेक केलं तर माझ्या अकाउंटला ते जे पैसे राहिले होते ते अचानकपणे 20,000 रुपये आले. मला आश्चर्य वाटलं, अरे आज तर अजून मी आता फक्त चेक घेतला आणि मार्केटला जसं फोन आला तेव्हा गेलो, पण लिहायच्या आधीच मला तेवढे पैसे माझ्या अकाउंटला आले होते. धन्यवाद मॅडम. हा माझ्या कालचा एकदम छान अनुभव आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप सुंदर सर. खूपच छान. जबरदस्त. आपण जाऊया अनिता ताईंकडे. थँक यू सो मच. गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग ऑल. खरंच मॅडम, हा जादू आपला 28 दिवसाचा प्रवास आहे, हा खूप छान चाललेला आहे. कारण की मला जिथे पूर्ण ब्रेक लागले होते, काय सगळं सुरू असताना, ते अगदी मला म्हणजे इतकं छान सुरू झालं माझं रुटीन लाईफ, माझी दिवसाची सुरुवात आणि पूर्ण दिवस माझा खूप छान जात आहे. आणि आजचा आहे आपला कामांची जादूची यादी. तर ही तर मी जादूची यादी रोजच करत आहे. म्हणजे रोज आपलं हे झालं, कधी-कधी हे सुरू असतानाही, कधी-कधी झाल्या म्हणजे आपलं सेशन झाल्यावर पण. बघा इथे दिसते तुम्हाला आता 24 तारीख. त्याच्यानंतर लगेचच 25 तारीख. मी अशीच यादी करते कारण की आपल्याला पर्समध्ये पण टाकायला बरं असते आणि वाचायला पण बरं असते. तर या यादीनुसार माझे 80% कामं होतातच मॅडम. आणि खरं तुम्ही जे म्हणता की नाही सिद्धतनी मागा, तर ते खरंच आहे. सिद्धतनी आपण दिवसातून 2-3 वेळेस
आपण या यादीला बघितलं, आपला स्टोन हातात घेतला, तर ही यादी आपली म्हणजे पूर्ण होतेच. आणि खूप खूप छान सुरू आहे. पूर्ण माझं जीवन इथे आल्यापासून बदललेलं आहे. इतकी पॉझिटिव्हिटी वाढली आहे. प्रत्येक गोष्टीला अफर्मेशन काम करत आहे. तर त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे मॅडम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. खूप सुंदर सुंदर असे अनुभव आपल्याला येतात. आणि जेव्हा आपण सर्वात महत्वाचं होतं कसं, की आपण जितकं जास्त विश्वास ठेवला, याला ब्लाइंड फेथ म्हणतात. जितकं जास्त विश्वास ठेवणार तितकं फास्ट तुमच्यासोबत हे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होत असतं. तर खूप खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे तुमच्या सर्वांचे. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण हे सेशन एंड करूया आणि भेटूया उद्या. चालेल? तर तुम्ही अनम्यूट करू शकता. अफर्मेशन Thank you, धन्यवाद madam. धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे, आभारी आहे, धन्यवाद, आभारी आहे, धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद आभारी धन्यवाद आहे, आभारी आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद.